ओम जय गुरुदेव. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काल एक व्हिडिओ टाकला होता मी. तो म्हणजे आपले रक्षक हे आपले कुळदेव असतात, कुळदेवी आणि कुळदेव. तर कुळदेव हे आपलं रक्षण करत असतात घराचं. तर मला एक प्रश्न असा आला की हॉलमध्ये फोटो लावायचा का? तर हॉलमध्ये फोटो लावला तर चालतो, पण फोटो टांगू नका. त्याला काहीतरी खाली स्टँड करा आणि त्याच्यावर ठेवा. नाहीतर कुठंही तुम्हाला जिथं ठेवता येईल तसं स्टँडवरच ठेवा, पण असं लटकवायचं नाही. आणि हॉलमध्ये पूर्व दिशेला आणि पश्चिम दिशेला चालतो. तर अशा पद्धतीने तुम्ही फोटो लावू शकता हॉलमध्ये. चांगलं आहे. आणि हे फोटो जे असतात, हे प्रतिमा असतात, म्हणजे प्रतिरूप, हे मी कालच सांगितलं. तर माझ्यापुढं अजून एक असा प्रश्न आला होता. तर काळूआईचं नागिन रूप आहे. नागिन रूपामध्ये फोटो मिळतात मांढरदेवीला. तर कोणीतरी म्हटलं नागिनीचा फोटो ठेवायचा नाही, नाग असलेला फोटो ठेवायचा नाही. तर नाग असलेला फोटो ठेवला तर चालतो. असे नागाची फणी आहे मागं आणि आईमध्ये बसलेली. तुमच्या जर घरामध्ये खूप दुःख असेल, दारिद्र्य असेल आणि तुम्हाला खूप पितृदोष असेल, संकटांनी जर असं तुम्ही घेरलेले असाल, तर त्यावेळेला तुम्ही खरंच ह्या नागाच्या फणा असलेला जर फोटो घरामध्ये लावला, जे तुमचे पूजास्थान आहे तिथं जर तुम्ही काळूआईची भक्ती करताय, पण फोटो जर तुमच्याकडे दुसरा असेल तर तुम्ही असा जर फोटो आणून लावला तर त्याच्याने पण एवढं तुमचं रक्षण होईल की तुम्ही म्हणाल की हे आत्तापर्यंत माहिती नव्हतं आणि काहीतरी चमत्कार झाला आणि ही गोष्ट खरी आहे. आणि आई सत्य नागिन रूपामध्ये आहे हे कोणाला, सगळ्यांना फक्त ऐकून माहिती आहे, पण मी प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे त्यामुळं सांगते. तर घाबरायची गरज नाही. कारण कोणी कोणी म्हणतं नागिनीचं फोटो नाही लावायचे घरात, नागाचे फोटो नाही लावायचे, तसं काही करू नका. कारण आईचं रूपच ते पद्मावती देवी आहे, आमची कृष्णगिरीवाली गुरुदेवांची माझी पद्मावती आई भवानी काळूआई. तर तिचं मेन रूप जे आहे ते नागिन रूपच आहे. तर आता याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काय सांगू. तर आता छोट्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते. तर असे फोटो नक्की लावा आणि कृपा मिळवा. आणि काय फरक पडतोय खरंच कमेंट करून सांगा. खूप महत्त्वाची माहिती आहे. सगळ्यांनी हे सांगितलेले उपाय करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजावदेव.